रगडा पॅटीस ही चाट रेसिपी आपण बघणार आहे। त्यासाठी हे बटाटे उकडून घेतलेत। हे पांढरे वाटाणे आहेत, ते आदल्या दिवशी भिजवून घ्यायचे आणि आता आपण कुकरमध्ये ते 3 शिट्ट्या करून घेणार आहे। पाणी टाकून घेतले, थोडंसं मीठ, हळद आणि थोडंसं तेल। आता कुकरच्या 3 ते 4 शिट्ट्या करून शिजवून घेऊया। हे वाटाणे आपण शिजवून घेतले। पॅटीससाठी हे बटाटे आपण शिजवून घेतलेत आणि बाइंडिंगसाठी मी हे पोहे दळून घेतलेत जरा जाडसर। पोहे दळून घ्या, नाहीतर मग ब्रेड क्रम्सचा वापर करा। हे बटाटे आपण आता कुस्करून घेऊया। आता बटाट्यामध्ये टाकण्यासाठी आपण आलं, लसूण आणि मिरच्या घेतल्या, त्या मिक्सरवर वाटून घेऊया। आलं लसूण पेस्ट, कोथिंबीर, मीठ, हळद आणि हे पोहे मी मिक्सरवरती दळून घेतले बाइंडिंग येण्यासाठी। करमरीत दळायचे किंवा ब्रेड क्रम्स वापरायचे आहे। आणि आता हे सगळं मिक्स करून घेऊया पॅटीस तयार करण्यासाठी। आणि आता ही धणे जिरे पूड आहे, ती पण टाकून घेऊया, धणे जिरे पूड। आता आपण याचे पॅटीस लावून घेऊया। आता पॅटीससाठी आपण हे गोळे तयार करून घेतले। आता हे गोळे आपण तव्यावरती शॅलो फ्राय करून घेणार आहे। पॅनमध्ये तेल घेतले, शॅलो फ्राय करून घेऊया। खालच्या बाजूने 2 ते 3 मिनिटं आपण त्याला शॅलो फ्राय करून घेऊया। आपण शॅलो फ्राय करून घेतल्यात, काढून घेऊया। तेल, लाल तिखट आणि काश्मीरी तिखट, हे शिजवून घेतलेले वाटाणे रगडा पॅटीससाठी, धणे जिरे पूड, थोडासा गरम मसाला, चाट मसाला, चवीनुसार मीठ, मिक्स करून घेऊया। अगोदर आपण लाल तिखट टाकलाय, काश्मीरी तिखट आणि लाल तिखट। थोडंसं आलं आणि थोडं लसूण, वरून थोडी कोथिंबीर। अशा प्रकारे आपला रगडा पॅटीसचा रगडा तयार झाला आहे। हे पॅटीस आपण खमंग तव्यावरती शॅलो फ्राय करून घेतलेत। पॅटीससाठी रगडा पॅटीसला लागणाऱ्या 2 चटण्या तयार केल्या आहेत, चिंच, गूळ आणि खजूर। आणि ही पुदिना आणि कोथिंबीर, आलं लसूण मिरची टाकून या 2 प्रकारच्या चटण्या रगड्यावरती टाकण्यासाठी। ही रेसिपी मी तुम्हाला शेअर केली आहे। चटण्या कशा तयार केल्या त्या तुम्ही नक्की बघा।
आता आपण सर्व करून घेऊया. अगोदर थोडासा खाली रगडा टाकून घेऊया. त्याच्यावर हे 2 पॅटीस ठेवून घेते. आता पुन्हा याच्यावर थोडासा पॅटीस ठेवल्यावर पुन्हा रगडा टाकून घेऊया थोडा. आता या 2 चटणी केल्या आहेत मी. ही चिंच गुळ खजूरची चटणी, आणि ही पुदिना, कोथिंबीर, आलं लसूण पेस्ट, धणे जिरे पूड टाकून केलेली ही चटणी, हिरवी चटणी, ही पण टाकून घेऊया. या चटण्यांचे दोन्ही प्रकार मी तुम्हाला यूट्यूबवरती शेअर केले आहेत. आत्ताच मी या चटण्या बनवल्या आणि यूट्यूबवरती शेअर केल्या आहेत. रेसिपी खूप मोठी होते म्हणून मी आधी चटणीची रेसिपी टाकली आणि मग हे पॅटीस तयार केले. तेव्हा या दोन्ही प्रकारच्या चटण्या टाकून घेतल्या आहेत. आता त्याच्यावरती ही शेव टाकून घेऊया. थोडासा कांदा, थोडासा टमाटा, कोथिंबीर आणि याच्यावरती चाटची भेळमध्ये असते ती पुरी टाकायची. अशा प्रकारे आपली चाट रेसिपी रगडा पॅटीस तयार झालाय. रेसिपी जर आवडली असेल तर रेसिपीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. या पद्धतीने तुम्ही रगडा पॅटीस करून बघा, नक्कीच आवडेल.